नमस्कार, मी स्नेहल आणि काल ना पुरणपोळ्याचं जेवण होतं आणि त्यातल्या पोळ्या 2 शिल्लक होत्या आणि आता फक्त आमटी पण शिल्लक होती. मग आता काय काम होतं फक्त भात लावायचा आणि पापड तळायचे झालं. मग यासाठीच मी एवढी खुश होती. ह्याचा आनंद काय आहे, एक टाईम जेवण नाही करायला लागणार. ह्याचा आनंद खूप आहे, तो फक्त गृहिणींनाच माहिती. तर मग नाश्त्याला ढोकळा बनवला आणि घेतलं जेवून. आज वातावरण पण खूप छान होतं, म्हणजे थोडंसं ऊन पडलेलं. शिव झोपलेला आणि तक्षूचा आज जरा थोडंसं आधार कार्ड अपडेट करायचं काम होतं, त्याच्यामुळे तिला शाळेत नव्हतं घालवलं आणि सगळी कारणं अशी जुळून आलेली. त्यात होता आज मंगळवार. म्हटलं चला श्रावणातला पहिला मंगळवार आहे. अहोंना म्हटलं जायचं का हो आपल्या वैद्येश्वरीच्या दर्शनाला. तर ते पण हो म्हटले. मग आम्ही काय करतो, ते हो म्हटले ना की त्यांचा विचार बदलायच्या आधीच आवरायला घेतो, म्हणजे काय परत कॅन्सल होत नाही. मग तक्षूचं लगेच आवरलं आणि मी पण कपडे वगैरे घातले आणि शिजू झोपलाय. तोपर्यंत म्हटलं चला तक्षू बाबूची बॅग भरू. बॅग म्हणजे त्याची पाण्याची बॉटल, डायपर, थोडेसे वाईप्स, एखाद दुसरा टी शर्ट आणि खायला. आणि आज ना पुरणपोळी एक राहिली होती, घेतली. त्याला थोडेसे ड्रायफ्रुट्स किंवा कुरकुरे, कुरकुरेचं एखादं पॅकेट किंवा बिस्किट असं आम्ही घेतो, म्हणजे असावं म्हणून सोबत. मग सगळं घेतलं आणि तोपर्यंत बाबू पण उठला. मग त्यांनी त्याचं आवरलं, दोघं पण इथं आवरून बसली. तो जरा झोपेतच होता आणि कुठे जायचं म्हणलं की मात्र फ्रेश होतो बरं का तो लगेच. मग निघालो आम्ही. 4-1 वाजले असतील, 4-4:30 वाजले असतील तेव्हा निघालो आणि लगेच दोघं गाडीत जाऊन बसले. आणि हो, रिक्षा असो, टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, आपलं वाहन ते आपलंच वाहन असतं. आणि आपलं वाहन असलं ना की कुठं फिरायचं म्हणलं की कोणाला कुठलाही विचार करावा लागत नाही. मनात आलं की चला. तसंच मनात आलं की चला. मग वातावरण पण छान होतं. निघालो रस्त्याला, इतकी सुंदर सगळ्यांची भातशेती, इतकं छान भात उभारलेलं आणि हिरवंगार दिसत होतं की असं वाटत होतं की तिथंच थांबावं आणि इथंच राहावं. लगेच आम्ही, म्हणजे आमच्या घरापासून खूप जवळ आहे, ते कुंडांवर लगेच पोहोचलो. आणि इकडं एक वैशिष्ट्य आहे बरं का, इथं बाजूला नदी असून ना, ही गरम पाण्याची कुंड आहेत ना, त्यात कायम उकळतं पाणी असतं. तुम्हाला मी जवळून दाखवते. इतकं छान असं उकळतं, म्हणजे बुडबुड येतात बघा, ते बुडबुड आहेत ना, ते उकळलेल्या पाण्याचे आहेत. काही वैशिष्ट्य असेल ना, आणि ते उकळलेलं पाणी सारखं सुरूच असतं. एकदम कडक पाणी असतं बरं का ते. आणि असं म्हणतात की या पाण्यामध्ये ना अंग धुतलं किंवा हातपाय तोंड धुतलं किंवा अंघोळ केली ना की आपल्या अंगातले जे आजार आहेत, वाईट शक्ती आहेत, त्या निघून जातात, असं म्हटलं जातं. ते मग भरपूर लांबून इकडे लोक अंघोळीसाठी येतात. आणि आमचे हे सांगतात की ते जेव्हा लहान होते ना, तेव्हा ते लोक ना सायकलवरून पहिल्या पाण्याची, म्हणजे पहिली अंघोळ असते दिवाळीची ना, रात्रीचे 3-4ला निघून ना पहाटे पहाटे ना सायकलवरून ते इकडे यायचे. अशा ते लहानपणीच्या आठवणी सांगतात. ह्याच आठवणी सांगण्यात मला ते गुंग झालेले. बरंच मला काही काही गोष्टी सांगत होते. तर इथून आमचं गाव खूपच जवळ आहे. आणि बऱ्याचदा काय होतं, आपण लांब लांब फिरतो पण आपल्या जवळच्या ठिकाणी जातच नाही. आमचं उलट आहे, आम्ही पहिलं जवळ जवळचं फिरून घेतो आणि मुलं मोठी झाल्यानंतर लांब फिरायचं असं ठरलंय. आता बघू. मग तिथून लगेच निघालो आणि वज्रेश्वरीच्या मंदिरात आलो. मंदिरापाशी ना अशी साईडला गाडी लावली आणि गाडी लावली की त्यांचं काहीतरी घ्यावं लागतं, हा त्यांचा नियमच आहे. आणि असं पण घेतलीच जाते ओटी. मग काय ओटी घेतली आणि आता एवढ्या पायऱ्या शिळीला घेऊन चढायच्या कशा, हा विचार करत होते. पण हा गडी मात्र माझ्या पुढं, म्हणजे मी यायच्या आधी मी राहिली पाठीमागच, हाही दोघंच पुढं. आणि जिथं कुठं हळद कुंकू वाहिलेलं, फुलं वाहिलेली दिसत ना, तिथं तो आडवा होऊन अगदी साष्टांग प्रणाम करत होता. कुठं बघितलेलं आणि काय बघितलेलं काय माहित त्याला. आत आलो तर मला वाटलं खूप गर्दी असेल, कारण श्रावणातला मंगळवार होता. पण झालं उलटंच, कोणीही नव्हतं, म्हणजे खूप कमी लोक होते. म्हणजे मोजकेच 20-25 लोक आहेत असं म्हटलं तरी चालेल. एकदम मंदिर रिकामं होतं. मंदिराच्या ह्या आवारात ना बऱ्यापैकी खूपच जास्त गर्दी असते. पण आज काहीच नव्हतं. छान वाटत होतं. मस्त दर्शन झालं आणि तो परिसर ना, म्हणजे ती शांतता ना एक मनाला ना वेगळंच समाधान देऊन जाते. एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं. तिथंच आम्ही मस्त फिरलो, श्रीनू खेळला. आणि त्याच्याच मंदिराच्याच पाठीमागं ना एक छोटंसं साडी प्रसादालय आहे. म्हणजे ज्या साड्या देवीच्या अंगावर चढवलेल्या असतात ना, त्याच्यानंतर असं खूप कमी किमतीत, म्हणजे खूपच कमी किमतीत त्या विकल्या जातात. आणि त्याच्याच बाजूला ना एक चाफ्याचं झाड होतं, सोनचाफ्याचं. तेच मी बघत होते. एवढंसं झाड आहे, पण त्याला किती सोनचाफ्यानं ते बहरलेलं होतं. मी पण एक सोनचाफ्याचं झाड लावले, पण त्याला अजून फुलंच नाही आलेली. त्याच्यामुळं माझं म्हणणं असं, कुठं सोनचाफा दिसला ना की तिथं थांबतंच. आणि हे सगळे बॅरिकेड बघताय ना, हा पूर्ण आवार ना पूर्ण भरलेला असतो. यात 2-2, 3-3 तासाच्या लाईन असतात नेहमी कधी आलं तर. पण यावेळी काहीच नव्हतं. मंदिराच्या आवारात ना अशी छोटी-छोटीशी दुसऱ्या देवांची पण मंदिरं आहेत. इथंच एक महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे एक झाड आहे आणि त्या झाडाला असं मन्नत म्हणून की काय काय माहिती, असं कपडा बांधतात. आणि
झालं तिथलं आणि थोडंसं निघायचं म्हटलं आणि छोटीशी पावसाची सर आली आणि सगळं भिजून गेली. मग ते भिजले. थोडासा 2 मिनिटाचा पाऊस पडला आणि त्याच्यामुळं पण त्याने ना सगळं वातावरण ना वेगळंच बनवून टाकलेलं. आणि एका ठिकाणी ना आम्ही वडापाव घेतले आणि टपरीवर न खाता ना एक छोटंसं गाव कुठलंतरी गाव लागलेलं त्याच्यात तिथं फाटा होता असा तो म्हणजे एक 200 मीटरवर आम्ही आत आलो म्हणजे मेन रोडवरून आणि एका ठिकाणी बसलो तिथं मस्त बसायला पण बेंचेस होते त्या तिथं बसलो आणि मस्त वातावरण होतं तिथं छान वडापाव खाल्ले. ह्या वडापावची सर ना 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करतो ना आपण त्या जेवणाला सुद्धा येणार नाही. इतकी छान त्या वडापावची टेस्ट लागत होती आणि असा फॅमिलीबरोबर वेळ घालवण्यात ना एक वेगळीच मजा आहे. नवऱ्याने एखादी मोठी गोष्ट द्यावी आणि बायकोने खुश व्हावं असं काही नसतं बरं का. असा छोटा-छोटासा वेळ, छोट्या-छोट्याशा ट्रिप आणि छोटंसं असं आवडतं खाणं मिळालं तरी सुद्धा बायका खुश होतात बरं का. असंच काहीसं झालं आज आणि ह्या बाबतीत मी खूपच नशीबवान असं आहे असं म्हणेन. येताना घरातून पुरणपोळी पण आणलेली ती पण खाल्ली आणि संपली. अजून 1-2 असतात तर त्याही संपल्या असत्या. वातावरणच असं होतं की मस्त वाटत होतं. मग लगेच निघालो आणि तासाभरातच अंधार झाला आणि आम्ही घरी पोहोचलो. पावसाची हलकी-हलकीशी सर येतच होती. घरी आल्या-आल्या पहिल्यांदा चहा घेतला, फ्रेश झालो आणि 2 दिवस चांगलं हेवी जेवण झालेलं म्हणजे पुरणपोळ्यांचं. त्याच्यामुळे म्हटलं चला आता एक खिचडीच टाकू फक्त मिक्स भाज्यांची. मग जेवढ्या घरात भाज्या होत्या त्या बघितल्या कांदा, टोमॅटो, बटाटा होता आणि वाटाणा, फ्लॉवर, सोयाबीन असं सगळं मिक्स करून ना एक खिचडी भात बनवला आणि गरम-गरम खाल्ला. खूप छान वाटलं. तसं पण वडापाव खाऊनच आलेलो बाहेर त्याच्यामुळे फारशी भूक नव्हती. आजचा दिवस ना खूप छान गेला, मजेत गेला आणि अशी छोटीशी एखादी ट्रिप केली ना आठवड्यातून, महिन्यातून एकदा, की खूप एनर्जी येते आणि थोडंसं बॉन्डिंग वाढतंच नाही का? तर करत जा अशी एखादी ट्रिप आणि आजचा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.